नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. नवदुर्गाचा आणखी एक एपिसोड आणि या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या क्षेत्रातल्या एका नवदुर्गेला भेटायचं आहे. खरं तर असं आज कोणतंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महिलांनी काम केलं नाही किंवा महिलांचं कार्य नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आल्या आणि त्यांनी त्या त्या क्षेत्रांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, स्वतःची कर्तबगारी सिद्ध केली. खेळासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिला कुठेही कमी नाहीत. आपण जर गेल्या काही वर्षातला महिलांच्या खेळाडू ज्या महिला आहेत त्यांचा जर आपण आलेख पाहिला तर तो सातत्यानं उंचावतोय. कुठलाही खेळ असो त्या प्रत्येक खेळामध्ये महिला सहभागी झाल्या. अगदी क्रिकेटची टीम सुद्धा आज आपण पाहतो की खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. असाच एक खेळ म्हणजे रायफल शूटिंग. रायफल शूटिंग म्हणजे नेमबाज आपण ज्याला म्हणतो, त्या नेमबाजीमध्ये सुद्धा महिलांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आज अनेक महिलांची आपल्याला नावं घेता येतात. याच क्षेत्रातून आज आपली नवदुर्गा आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी लांडगे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. स्पोर्ट्स सारख्या खेळांमध्ये सुद्धा रेल्वेतून मॅडम खेळतात आणि आज गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्यानं त्यांचा हा प्रवास झालेला आहे. खेळामधला हा प्रवास कसा होता एका वेगळ्या विषयाला आज आपण हात घालतो आहोत, चर्चा करणार आहोत. त्यामुळे चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. नवदुर्गा नवरात्रीविषयी आपण पहिल्यांदा बोलूया असं मला वाटतं, कारण उत्सव आहे आणि उत्सवांच्या काळामध्ये आपण सगळेजण आहोत. नवरात्र तुमच्या मराठवाड्यातला तुम्ही आहात, सो नवरात्राचा जो सगळा काळ असतो, उत्सवांच्या काही आठवणी आहेत का? नक्कीच. मी संभाजीनगर मधल्या एका छोट्याशा गावातली मुलगी आहे. फुलंब्री माझं गाव आहे आणि तिथे नवरात्र खूप छान पद्धतीने साजरे केले जातात. नक्कीच आमच्या घरी सुद्धा नवरात्र असतात आणि दररोजची सकाळची आरती, संध्याकाळची आरती, तो घरामध्ये असणारा सगळा उत्साह, सगळ्यांमध्येच उत्साह असतो. कारण खूप जास्त प्रत्येकाला उपवास असतो आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं. शिवाय घराबाहेरही तेवढंच प्रसन्न असतं. संध्याकाळचा गरबा, दांडिया जो काही खेळला जातो तोही उत्साहाने आमच्याकडे खेळला जातो आणि खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि प्रत्येक नवरात्रीला एक मुलगी म्हणून, एक कुमारिका जेव्हा होते तेव्हा माझी ओटी भरणं, आता सवाष्ण आहे म्हणून ओटी भरणं, हा जो एक उत्साह असतो तो खूप परंपरा असते, ती खूप छान साजरी केली जाते आमच्याकडे. नक्कीच. तुम्ही आंतरराष्ट्रीय नेमबाज आहात आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. मला थोडीशी याची सुरुवात जाणून घ्यायला आवडेल, कारण प्रत्येक गोष्टीची किंवा करिअरची किंवा कुठलंही काम जेव्हा आपण सुरू करतो त्याचा एक स्पार्क असतो कुठेतरी, की त्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला आवड निर्माण होते म्हणा, संधी येते म्हणा, योग येतो म्हणा आणि आपण त्या क्षेत्रामध्ये एंटर्ड होतो. तुमच्या बाबतीमध्ये नेमकं काय झालं होतं? माझे वडील खूप जास्त फॅन आहेत शूटिंगचे. त्यांना जसपाल राणांचे ते खूप जास्त फॅन आहेत, जुने खेळाडू आहेत आणि आता सध्या मनू भाकरीचे कोच आहेत. तर माझे वडील पहिले ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे आपल्याकडे आणि त्याच्यावर ते ऑलिम्पिक्स बघायचे रात्रीचं जागून वगैरे आणि त्यांच्या डोक्यात ते कुठेतरी होतं की आपण शूटिंग करायचं. पण पहिले खेळाला तेवढं जास्त महत्व नव्हतं आणि त्यामुळे शेती कर किंवा दुसरा काहीतरी व्यवसाय कर असं त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं होतं. सो त्यांच्या कुठेतरी ते डोक्यात असल्यामुळे त्यांनी ते माझ्याकडनं कसं त्यांचं स्वप्न पूर्ण करता येईल हे त्यांनी बघितलं आणि जेव्हा मला थोडंसं कळायला लागलं त्यानंतर त्यांनी मला 6वी मध्ये शूटिंग मध्ये टाकलं आणि मी शांत स्वभावाची होते. शिवाय अभ्यासात माझं मन फार रमायचं नाही, अजूनही रमत नाही. त्यामुळे मला शूटिंग मध्ये खूप आवड निर्माण झाली की हा, हे आपल्याला येतं, हे आपल्याला जमतं, तर आपण हे करूया. आणि सुरुवातीला संभाजीनगर मध्ये माझी सुरुवात झाली. राहुल पटवर्धन, पी व्ही कुलकर्णी माझे कोच होते आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की नाही, तुम्ही हिला कंटिन्यू करा शूटिंग, हिच्यामध्ये तो स्पार्क आहे, ही शांत स्वभावाची आहे, ही फोकस जास्त करते आणि तसंही मुलींमध्ये खूप जास्त फोकस करण्याची क्षमता असते. त्यामुळे बाबांनी ते थोडं सिरियस घेऊन परिस्थिती नसताना सुद्धा शूटिंग माझं कंटिन्यू केलं. काय वाटलं त्यावेळेला की कशा पद्धतीची आव्हानं, कारण
एका आता खरं तर मी हा महिला पुरुष असा भेदभाव करत नाहीये, पण आव्हान असतंच महिलांसाठी हो. कुठल्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून पुढे येणं म्हणा किंवा काय. कोणती आव्हानं वाटली त्यावेळेला सुद्धा आणि आता सुद्धा? मुलगी आहे, एकटं सोडता येणार नाही. मुलगी आहे, पहिले पॅन्ट शर्ट घालायचे नाही, पंजाबी ड्रेस घालायचे. मग तिथनं सुरुवात होती की कोचनी सांगितलं की हिला पॅन्ट शर्ट मध्ये आणा, त्याच्याशिवाय शूटिंग करता येणार नाही. मग हातात बांगडी नाही, गळ्यातलं नाही. त्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर येऊन एका शहरी भागात किंवा शूटिंगच्या स्पर्धेत तुम्हाला उतरायचं आहे. शिवाय प्रत्येक ठिकाणी मला वडिलांना घेऊन जावं लागायचं, कारण एकट्या मुलीला कुठेही सोडू शकत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आर्थिक होता, कारण खूप महागडा खेळ आहे. त्याच्यामुळे मुलीवर एवढा पैसा खर्च करायचा का, किंवा घरातले जे नातेवाईक असतात किंवा आसपासचे असतात ते असं सांगायचे की नाही, तू ही उद्या लग्न करून जाणार तिच्या घरी, मग तू तिच्यासाठी का एवढा खर्च करतो किंवा तिला का एवढा सपोर्ट करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून बाबांनी जे काही मला साथ दिली, आई वडिलांनी दोघांनी, त्याच्यामुळे कदाचित इथपर्यंत येऊ शकले. नाही तर एक मुलगी म्हणून एवढं पुढे येणं एका छोट्याशा गावातनं शक्यच नव्हतं. यश अपयश ह्या कुठल्याही क्षेत्रातल्या अगदी म्हणजे त्या गोष्टी घडणारच आहेत. जेव्हा तुम्ही पाऊल ठेवता यश मिळणार, कुठल्याही वेळेला तुम्हाला असं वाटेल की अरे मी खूपच आता मला वाटत नाही की यश मिळेल की नाही. तर असा टप्पा जेव्हा येतो त्यावेळेला तुम्ही कसं फेस करत असता, कारण ही फेज सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येते. खरं तर मी खेळाकडे खूप मनोरंजन म्हणून बघते. माझा एकतर वडिलांनी असा विचार बनवलाय की बाळा, तुला खेळायचंय, तुला लॉंग टर्म साठी खेळायचंय, आपल्याला शॉर्ट टर्म साठी खेळायचं नाहीये. त्याच्यामुळे तू त्याच्यातनं काय शिकतेस हे महत्वाचं. आणि खेळ हा आनंद घेण्यासाठी खेळावा. लोकांनी हल्ली त्याला खूप असं जास्त की नाही, आज मी खेळायला सुरुवात केली म्हणजे उद्या मी ऑलिम्पिकला पोहोचणार आणि मी मेडल घेऊन येणार, असं नसतं. खूप शांतपणे तुम्हाला यश आणि अपयश दोन्ही पचवावं लागतं. जेवढं अपयश पचवणं अवघड आहे तेवढं यश पचवणं पण अवघड आहे, कारण मेडल घेतल्यानंतर आपण थोडेसे हवेत जातो आणि मग घरच्यांचं असं असतं की नाही, जागेवर ये, जरा जमिनीवर राहा. आणि तेच घरच्यांच्या सपोर्टमुळे किंवा घरातल्या संस्कारांमुळे मी ते जमवू शकले. आणि आपण सगळेच त्या गोष्टी सगळ्या क्षेत्रामध्ये फेस करत असतो, परंतु ते जमवणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, राज्यासाठी खेळता, त्यावेळेला एक वेगळ्या पद्धतीची जबाबदारी असते. दुसरा भाग त्याच्यातला महत्वाचा असतो की तुम्ही यश मिळवलं, जसं तुम्ही आता म्हणालात, तुमच्यावर स्तुतीसुमन फुलं उधळतील लोक. पण ज्या वेळेला तुम्ही अपयशी होता तेव्हा तीच लोक तुम्हाला फार अंडर एस्टिमेट करतात म्हणा, किंवा अगदी आत्ताच्या भाषेमध्ये ट्रोल करतात असं आपण म्हणूया. तर मग हा जो भाग आहे हे पूर्णपणे विरोधाभास आहे किंवा दोन टोक आहेत, त्याच्याशी लढणं हे खूप गरजेची गोष्ट असते. पण ती जी मानसिकता आहे, ती मानसिकता मी मुद्दामहून हा प्रश्न अशासाठी विचारतोय, यू आर यंग. आत्ताची जी पिढी आहे, मुलं आहेत 17, 18, 20 वर्षाची, त्यांच्याकडे सहनशक्ती फार कमी आहे. ते लगेच सुसाईड सारखा काहीतरी विचार करतात, वेगळा काहीतरी विचार करतात. तर त्यासाठी म्हणून ते मनोधैर्य आपण म्हणतो, ते जर स्टेबल ठेवायचं असेल आपल्याला कोणत्याही स्थितीत, तर तुम्ही काय करा? खरं तर अगदी बरोबर आहे. उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करतात तसं आहे यामध्ये. आज तुम्हाला यश मिळेल आणि उद्या नाही मिळणार हे अगदीच ठरलेलं असतं. परंतु ते स्टेबल ठेवण्यासाठी तुमचा जो कोच आहे त्यांनी तेवढे प्रयत्न करायला हवे आणि तुमच्यामध्ये काय कमतरता आहेत ह्या समजून तुम्ही पुढे चालायला हवं. कारण माझा जो खेळ आहे हा वैयक्तिक खेळ आहे, हा सांघिक खेळ नाहीये. त्याच्यामुळे जे काही करते ते मी माझं करतेय, जे चुकतंय ते माझं चुकतंय. म्हणजे एक जर आपण 10.9 शॉट मारू शकतो, तर असे मला 60 शॉट मारायचे, 60 शॉट मला 10.9 मारायचे. आणि ते प्रत्येक वेळी 60 शॉट नाही जमत. ते आपण मशीन नाही आहोत, आपण माणूस आहोत. तर आपल्या सगळ्या भावना सतत आपण मॅच मध्ये असतो, आपल्या डोक्यात बरेच विचार चालू असतात. आणि मग त्या सगळ्या बाजूला ठेवून तुम्हाला फोकस, आत्मविश्वास आणि ते शूटिंग करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना तुमची प्रॅक्टिस, तुमचा सराव, तुमची मेहनत सगळी पणाला लागते. आणि 80% मेहनतीसोबत 20% तुमच्याकडे काय म्हणतात, देवाची थोडीशी श्रद्धा किंवा नशिबाची साथ पाहिजे. हे जेव्हा होतं तेव्हाच ते सगळं घडून येतं. प्रत्येक गोष्टीला योगायोग पाहिजे आणि नशिबापेक्षा जास्त तुम्हाला काही मिळत नाही आणि कमी मिळत नाही. त्याच्यामुळे जे आहे जे मिळतंय त्याच्यात तुम्ही समाधानी राहावं आणि मग पुढे जावं असं मला वाटतं. या खेळाबद्दल मला सांगा ना, कारण काय की जसं आम्हाला बुद्धिबळ माहितीये, जसं आम्हाला कॅरम माहितीये, जसं आम्हाला इतर क्रिकेट माहितीये, फुटबॉल माहितीये, पण हे जे खेळ आहेत, हे जे वैयक्तिक स्वरूपाचे तुम्ही म्हणालात, फार लोकांना माहिती नसतं. त्यातली जी तज्ज्ञ लोक असतात त्यांना माहिती असतं, आवड असणाऱ्या लोकांना माहिती असतं, कारण पण इन जनरल सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं की हा खेळ नेमका असतो कसा.
तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझा खेळ जो आहे तो मी रायफल शूटिंग करते आणि त्या खेळामध्ये वेगवेगळ्या 3 पोझिशनमध्ये तुम्हाला 20-20-20 शॉट शूट मारले जातात आणि टोटल 60 शॉटची तुमची मॅच आहे. 1.25 तास तुम्हाला मॅचसाठी मिळतो. पहिली पोझिशन असते निलिंग पोझिशन, त्याच्यामध्ये तुम्हाला गुडघ्यावर बसून आणि वेपन हातात घेऊन पूर्ण वजन त्या वेपनचं जवळपास 7-8 किलोची माझी वेपन असते. ती वेपन तुम्हाला जवळपास अर्धा तास एका पोझिशनमध्ये असा द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी सराव आम्हाला 3 तासाचा करावा लागतो. तेव्हा कुठे आम्ही अर्धा तास तो इझी घालवू शकतो आणि त्याच्यामध्ये पॉइंट सिस्टीम असते. म्हणजे समोर टार्गेट असतं, टार्गेटमध्ये सर्कल असतात, सर्कलमध्ये मध्ये लागला तर 10 मग 8 7 6 5 4 असं शूटिंग असतं आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला तेवढे शॉट आणि त्या पोझिशनमध्ये शूट करायचे आहेत. मग ह्याच्यामध्ये तुमचं स्कोरिंग 5 म्हणजे ओव्हरऑल स्कोरिंग तुमचं पकडलं जातं, त्यानुसार मग तुमची रँकिंग ठरली जाते आणि अगदी .1 .2चा सुद्धा आमच्याकडे फरक पडतो. त्याच्यामुळे तुमची रँकिंग खालीवर होते. आणि रायफल वेगळं, पिस्टल वेगळं, ट्रॅप शूटिंग वेगळं, असे बरेच प्रकार, जवळपास 25 प्रकार आहेत आमच्या शूटिंगमध्ये. नवीन ज्या मुलांना जर यायचं असेल तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा काही माहिती नाहीये पण हे आवडतंय, गोळ्या मारायच्या आहेत वगैरे, असं ज्यांना मनात येईल की अरे हे खूप छान आहे, मला हे आवडेल करायला, त्यांनी काय केलं पाहिजे, कसा अप्रोच केला पाहिजे या फील्डमध्ये येण्यासाठी? एंटर्ड पॉइंट काय आहे? आता बऱ्याच ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये शूटिंग रेंज आहेत आणि शिवाय बऱ्याच ठिकाणी अकॅडमी आहेत. गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमी आहे जी बऱ्याच ठिकाणी आहे, गगन नारंग यांची. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जेव्हा तुम्ही बघा, बरेचसे कॅम्प होत असतात आणि सेफ्टी कोर्स केल्याशिवाय आम्ही शूटिंग नाही करू शकत. शिवाय 12 वर्षानंतरच्या मुलांसाठीच फक्त आपल्याकडे शूटिंग आहे. 12च्या आधी आपण शूटिंग नाही चालू करत कारण त्यांना सेफ्टी रूल्स एवढे माहिती नसतात. सो त्यांनी त्या अकॅडमीला जॉईन व्हावं आणि तिथे त्यांनी शिकावं की काय कसं केलं जातं. एक 8 दिवसांचा कोर्स केला तरी त्यांना लक्षात येईल की आपण हे करू शकतो की नाही करू शकत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही खेळताय, खूप देशातनं माणसं येतात आणि ते खेळाडूंबरोबर तुम्हाला ती स्पर्धा करायची असते. ते खेळाडू आणि आपला देश, आपल्या देशातले खेळाडू, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा, आपल्याला मिळणाऱ्या ज्या पद्धतीनं आपण पुढे पुढे जाऊ त्या पद्धतीनं, तर याच्यामध्ये तफावत आढळते? हो, खूप तफावत आढळते. कारण आपल्या अख्ख्या टीम मागे एक फिजिओ असतो, एक मेंटल ट्रेनर असतो आणि एक कोच असतो. आणि ज्या बाहेरनं टीम येतात त्यांच्या प्रत्येक शूटरच्या मागे एक मेंटल ट्रेनर आहे, एक फिजिओ आहे, एक कोच आहे. त्यामुळे ते कंपॅरिझनच होऊ शकत नाही. कारण एका वेळी 3 इव्हेंट चालू आहेत, एक कोच कुठे कुठे फिरणार आहे आणि त्यांचा कोच त्यांच्या सोबतच पूर्ण वेळ, म्हणजे त्यांना काही हवंय हे लगेच ते मागे सांगू शकतात. आम्हाला कोच शोधावा लागतो. पण त्यासाठी आता बरेच असोसिएशन खूप काम करतंय आणि खूप या ऑलिम्पिक पर्यंत खूप जास्त आपल्याला सुविधा मिळाल्यात शासनाकडनं आणि आता या पुढेही खूप जास्त मिळतील. कारण पहिली परिस्थिती वेगळी होती आणि आताची खूप वेगळी आहे. नक्की. तुम्ही रेल्वे मधून खेळता किंवा रेल्वेच्या तुम्ही नोकरीवरती आहात असं म्हणायला हरकत नाही. रेल्वेची संधी कशी मिळाली? खेळामुळे मिळाली का वेगळा प्रयत्न केला? हो, रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोटा असतो आणि खरं सांगायचं तर मला 16व्या वर्षीच रेल्वेनी बोलवलं होतं, माझ्या वयाच्या 16व्या वर्षी. पण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की 20 वर्षाची तरी मुलगी झाली पाहिजे तेव्हा तिला आपण जॉबला लावूया. आणि 20व्या वर्षी रेल्वेनी मला स्वतः बोलवून, मला माझ्याकडे नॅशनलचं मेडल असल्यामुळे मला रिक्रूट केलं गेलं आणि स्पोर्ट्स कोट्यातनंच मी शूटिंग ह्या स्पोर्ट्स कोट्यातनंच मी लागली आहे रेल्वेमध्ये. आणि रेल्वेच्या सुविधा किंवा जे काही आम्हाला सपोर्ट मिळतो तो खूप जास्त आहे. कारण 330 डेज आम्हाला स्पेशल सीएल असते प्रॅक्टिससाठी, म्हणजे वर्षातले 330 दिवस आम्ही प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे तो जो परफॉर्मन्स येतो तो खूप चांगला येतो. निश्चितपणानं. अजून आत्ता ज्या काही तुम्हाला सुविधा मिळत आहेत किंवा आता ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर वेगवेगळ्या स्पर्धांमधून जात आहे, अजून वाटतं की अजूनही फॅसिलिटीज असायला हव्यात तर आपण भरारी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो? किंवा आता मनू भाकर ज्या पद्धतीने आपण बघितली की ती ऑलिम्पिकमध्ये जाऊन खेळली, तर अशा पद्धतीनं जर टार्गेट कम्प्लीट करायचं असेल तर काय हवंय असं वाटतं आता? खरं तर असोसिएशन च्या रेंजेस खूप कमी आहे. शूटिंग रेंज अगदी जास्त प्रमाणात जर सगळीकडे झाल्या तर नक्कीच जास्त खेळाडू पुढे येतील. आणि जे स्पॉन्सरर आम्हाला मिळतात ते फार कमी मिळतात, कारण शूटिंग हा खूप खर्चिक खेळ आहे. प्रत्येक गोळी आमची 35 रुपयाची असते आणि दिवसाला आम्हाला कमीत कमी 200 गोळ्या शूट करायच्या असतात. तर एवढा सामान्य वर्ग नाही खर्च करू शकत. त्यामुळे जर स्पॉन्सरच आम्हाला खूप मिळाले, कंपन्यांनी जरा आमच्याकडे लक्ष दिलं तर कदाचित आमचा खेळ अजून उंचावेल. कारण मेहनत करायची तयारी
जबाबदारी आहे, टॅलेंट आहे, पण पैसा कमी पडतो, त्यामुळे आम्ही मागे राहतो असं मला वाटतं. प्रेक्षकांबद्दल काय वाटतं? म्हणजे प्रेक्षक किंवा तुमचे चाहते म्हणा किंवा या खेळाबद्दल ज्यांना माहिती आहे, आपुलकी आहे, ते कशा पद्धतीने अप्रोच होतात किंवा त्यांचं काय म्हणणं असतं त्यांच्या? कारण जसं आम्ही क्रिकेटरच्या बाबतीमध्ये असतं की क्रिकेटरकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतात आमच्या, की त्याने असं केलं पाहिजे, तसं प्रत्येक मॅच जिंकलीच पाहिजे, असं वगैरे असतं. तर तुम्हाला असं काय अनुभव? कारण नेमबाजीला वर्षातनं म्हणजे 4 वर्षातनं एकदा जेव्हा ऑलिम्पिक येतं तेव्हाच नेमबाजीकडे फोकस होतं असं मला वाटतं. बाकीच्या सगळ्याच खेळांकडे 4 वर्षांनी त्यांना आठवतं की हा आपले काही खेळाडू आहेत जे ऑलिम्पिक्सला मेडल आणू शकतात, पण ते 4 वर्ष जर फोकस टिकून राहिला आमच्या तर खूप जास्त प्रमाणात आम्हाला म्हणजे बाकी खेळाडूंना सगळं ओळखलं जातं, पण क्रिकेटच्या खेळाडूंना जास्त ओळखलं जातं, पण बाकी खेळातल्या इतक्या चांगल्या प्लेयर्सला आपण ओळखत नाही. त्यामुळे त्यांच्यावर थोडा फोकस मीडियाने द्यावा. आणि प्रश्न काय होता? काय जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांकडून काय प्रतिसाद? बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की आम्हाला खेळल्यामुळे पैसा मिळतो, आम्ही 1 मॅच खेळली तर आम्हाला एवढे पैसे मिळतात, 2 मॅच खेळला तर एवढे पैसे मिळतात. असं अजिबात नाहीये. आम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा मिळत नाही. आम्हाला फक्त मेडल्स मिळतात तिथे जाऊन, आणि त्या मेडलसाठी आम्ही स्वखर्चाने जातो. आम्हाला कुठलाही शासनाकडनं तशी मदत मिळत नाही. जेव्हा फक्त इंटरनॅशनल्स खेळल्या जातात तेव्हा आमचं साई आम्हाला स्पॉन्सर करतं, पण बाकी सगळ्या मॅचेस आम्ही स्वतःच्या पैशाने खेळतो. त्यामुळे तो एक गैरसमज लोकांचा दूर करायचा आहे की आमच्या खेळातनं पैसा कमी मिळतो, पैसा घालवावा जास्त लागतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा येता तेव्हा फॅमिली हा एक फार मोठा विषय असतो. कारण जसं तुम्हाला आई वडिलांनी सपोर्ट केला तसाच सपोर्ट जर नवऱ्याकडून किंवा त्याच्या फॅमिलीकडून जर मिळाला तर मग ते आपण आपलं जे काही उद्दिष्ट आहे, जे काही स्वप्न आहे म्हणू किंवा जे काही करिअर आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि स्वतःला पुढे नेऊ शकतो. कुटुंबाबद्दल काय सांगता? खरंच पहिलं तर खेळाडूंचं लग्न हा मोठा विषय असतो, कारण मुलगा मिळत नाही. कारण मुलगी खूप जास्त मेडल्स घेऊन बसली आहे, तिला छत्रपती पुरस्कार आहे किंवा तिची नोकरी पण खूप चांगली आहे, त्यामुळे हिच्याशी कसं लग्न करायचं, म्हणजे तुला आम्ही आयकॉन म्हणून बघतो असं आम्हाला उत्तर येतं. म्हणजे आता माझ्यासोबतच्या ज्या मुली आहेत ज्यांची लग्न बाकी आहे त्यांना अजूनही अशी उत्तरं येतात. तर लग्न हा खूप मोठा विषय आहे, आणि त्यातल्या त्यात कुटुंब चांगलं मिळणं आणि ते खेळाला सपोर्ट करणं. कारण लग्न ठीक आहे, तू आतापर्यंत खेळलीस वगैरे ओके, पण आता लग्न झालंय तर आता खेळणं बंद कर असं स्पष्टपणे सांगितलं जातं, आणि मग अशी फॅमिली शोधणं जी सपोर्ट करेल हे फार अवघड जातं. त्यातल्या त्यात माझी फॅमिली खूप चांगली आहे, ज्यांनी माझ्या सासू सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्या आईवडिलांनी केला, आणि आता नवरा आणि मुलगी मला खूप सपोर्ट करते. म्हणजे माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम सध्या माझी मुलगी आहे. तर कशा पद्धतीने, म्हणजे काय तिचं काय म्हणणं असतं? ती सोबत असते का किंवा काय, किंवा नवरा कशा पद्धतीने सपोर्ट करतो? नाही, मी मुलीला सोबत घेऊन जात नाही, ती घरी असते, कारण तिथे मला फोकस राहावं लागतं आणि ती सोबत असताना तेवढं करणं शक्य नाहीये. ती घरी राहते हाच माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे की ती आजी सोबत बाबांसोबत घरी असते. आणि नवऱ्याचा सपोर्ट तर अतिशय, कारण मी नसताना पूर्ण घर तो सांभाळतो, तो त्याची नोकरी सांभाळतो, घर सांभाळतो, आणि मला पूर्णपणे फ्रीली तो खेळू देतो की तू टेन्शन नको घेऊ, मी आहे. हे एवढं म्हणणं पण खूप असतं की नवरा घरी आहे ना तर मुलगी व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. आणि शिवाय त्याचं कुठल्याच बाबतीत किंवा खेळाच्या बाबतीत जे काही अभ्यास करून बोलणं असतं की मॅचेसच्या वेळी हिच्याशी काय बोललं पाहिजे, मॅच झाल्यानंतर काय बोललं पाहिजे, हिला कसं सांभाळलं पाहिजे, हे त्यांनी खूप शिकून घेतलंय काही वर्षात. मेंटल स्वतःला स्टॅग्नंट ठेवणं खूप गरजेची गोष्ट असते. आणखीन एक वेगळा प्रश्न, मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुमच्या आजूबाजूमध्ये तुमचे खूप मोठे फॉलोअर्स तयार होत असतात. अनेकदा असं होतं की तुम्हाला आयकॉन्स मानणारी जी मुलं असतात, यंग जनरेशन, त्यांना असं वाटत असतं की मी हिच्यासारखं व्हायला पाहिजे किंवा मला हिच्या क्षेत्रात जायचंय. तुम्ही एका ग्रामीण भागातून आलेला आहात, मराठवाड्यासारख्या, आणि तिथली जी मुलं आहेत त्यांनी जर उद्या तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करणं हे काय श्रेयस्कर गोष्ट आहे. म्हणजे अपेक्षा करणं काही चुकीचं नाही. तर असं कोणी कधी केलंय का, आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या सोबत येण्याचा कोणी प्रयत्न केलाय? बरेच जण तर मुलीचं नाव तेजस्विनी ठेवायला लागलेत. इथून सुरुवात आहे. आणि खूप जण घरी येतात विचारायला की मी सुरुवात कशी करू किंवा पुढे काय करू. आणि मी आणि माझे वडील नेहमी तयार असतो सांगायला की तुम्ही केव्हाही कुठेही अडचण आली की फोन करा. आणि
काय होतं खेळामध्ये ना आता सध्या खेळ कमी आणि व्यवसाय जास्त झालाय खेळाचा. त्याच्यामुळे असं वाटतं कोणीही कुठेही फसायला नको, कुणाची कुठे फसवणूक व्हायला नको, कुणाकडनं जास्त पैसा खर्च व्हायला नको. जिथे गरज नाहीये तिथे पैसा खर्च केला जातो. म्हणजे 10,000ची एखादी वस्तू असेल तर ती मार्केटमध्ये जवळपास 20-25 हजाराला विकली जाते आणि मग ते आम्हाला खूप वाईट वाटतं, कारण आम्ही त्या गोष्टीतनं गेलोय. तर माझ्या नंतरची पिढी त्या गोष्टीतनं जाऊ नये ह्यासाठी मी आणि माझे वडील नेहमी तत्पर असतो सांगायला की तुम्हाला काय हवंय, कधी हवंय, कसं हवंय ते आम्हाला विचारा किंवा सांगा की आम्ही हे करतोय. किती कठीण वाटतं की आता तुम्ही एक पुढे आल, म्हणजे बऱ्याच वेळेला असं आपण म्हणतो ना की स्ट्रगल करता करता आपण पुढे आलो, आपल्याला संधी मिळाली, पण माझ्या मागच्या येणाऱ्या माणसाला ती मिळेल का, ती मिळेल की नाही, त्याची जी नाराजी आहे म्हणा किंवा मग काय होतं ना की ते लोक फार डिमॉरलाइज्ड होऊन जातात. तर अशा सगळ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? संधी फार कमी मिळते. खरं तर मलाही खूप कमी वेळा मिळाली आहे, पण त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. कारण ती वेळ जर तुम्ही घालवली तर त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाहीये. म्हणजे जेव्हा मी प्रबोधिनी, क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्या तिथे मी राहायचे आणि तिथेच मी प्रॅक्टिस करायचे पुण्यामध्ये. तर त्यावेळी मला बाबा नेहमी सांगायचे की तू दिवाळी आहे तर दिवाळीला घरी येऊ नकोस, दिवाळी दरवर्षी येणार आहे, पण तुझं आता जे वय आहे किंवा तुझ्याकडे आता जे टॅलेंट आहे हे पुन्हा तुझ्याकडे ती वेळ नाही येणार आहे. तर ज्या मुलांना जी संधी मिळते त्याचा तुम्ही खूप उपयोग करा, वापर करा आणि वेळेचा उपयोग करा. मुळात हल्ली मुलांचं असतं नाही पुढच्या वर्षी होईल, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी होईल, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी होईल, किंवा मोबाईल हा खूप मोठा विषय आहे की नाही मोबाईल हातात असला की मुलं खूप आळस करतात किंवा जिथे फोकस करायला पाहिजे, ज्या गोष्टीसाठी आपण इथे आलोय ते करायला पाहिजे ते नाही करत. त्याच्यामुळे त्यांची ती संधी हुकते. आणि प्रत्येक गोष्ट वेळेत होणं महत्वाची आहे. नवदुर्गाच्या निमित्तानं आपण भेटतोय का उत्सवाच्या निमित्तानं आपण भेटतोय? मला थोडासा वेगळ्या प्रश्नाकडे यायचं आहे. आत्ताचा जो उत्सव आपण सगळेजण पाहतो, आत्ताची ही जी परंपरा आपण फॉलो करतोय, आपण काय परंपरा टाळली नाहीये, संस्कृती टाळली नाहीये, पण ती ज्या पद्धतीनं आत्ता साजरी होतीये, एक खेळाडू म्हणून किंवा एक समाजामध्ये तुम्ही वेगळ्या स्तरावरती काम करताय, पण तरीसुद्धा तुम्ही या उत्सवांकडे, आत्ताच्या उत्सवांकडे कसं पाहता? खरं तर उत्सव हा पहिला जो पारंपरिकरित्या व्हायचा त्याच्या मागे जे काही कारणं होती, पुरणपोळी खाण्याचं कारण असू देत किंवा उत्सव कसा साजरा करावा हे खरंच आपल्या आजी आजोबांना जास्तच चांगलं माहिती होतं. पण आता त्याचा म्हणजे स्टेटसचा प्रश्न झालाय की मी गरबाला जाणार की नाही जाणार, किंवा मी असा ड्रेस घातला नाही तर मी कशी दिसेल, किंवा फोटो काढून टाकायचा म्हणून आपण जातो, रील बनवायचे म्हणून जातो, पण त्याचा जो आनंद आहे तो आपण घेत नाही. किंवा आता तुम्ही शिक्षण घेतलंय पण तुमचे संस्कार कुठेतरी कमी पडताय असं मला वाटतं. शिक्षणासोबत संस्काराची जर जोड असेल तर ते जास्त तुम्ही टिकून राहता आणि खुलू शकतं. त्याच्यामुळे उत्सव करताना भान ठेवा की आपण कुठे आहोत, कसे आहोत, किंवा आपल्याला पुढच्या पिढीला काय द्यायचंय आपल्याकडनं, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही एक महिला आहात. आज आपण पाहतोय की महिला अत्याचारांचं जे समाजातलं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अगदी लहान मुलींपासून ते अगदी 50-60 वर्षांच्या प्रौढ महिलेवरती अत्याचार करण्यापर्यंत आत्ता मजल चालली आहे. आपण जे काही सगळं पिक्चर पाहतोय आत्ताचं ते फार विदारक आहे. या घडीमध्ये किंवा या संपूर्ण काळामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या स्पोर्ट्समध्ये आपण जेव्हा उभं राहतो त्यावेळेला मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपल्याला फिट असणं हे खूप गरजेचं असतं. अशा वेळेला अत्याचारांशी लढण्याकरता आत्ताच्या महिलांनी, मुलींनी काय करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम मुलींनी आई जे शिकवते, आई जे सांगते हे जाणून घ्यावं, हे कशासाठी आहे. कारण हल्ली आई वडिलांचं ऐकायचं नाही आणि बाहेर जायचं, बाहेरच्यांचं ऐकायचं, हे प्रमाण थोडं कमी झालं तर ही परिस्थिती थोडी बदलू शकेल. शिवाय आत्ता जे काही घडतंय हे सगळं मला वाटतं मोबाईलच्या जास्त वापरामुळे घडतंय. म्हणजे त्या गोष्टीचा वापर किती करायला हवा हे घरच्यांनीही समजवायला हवं आणि ते स्वतःला कळायला हवं. तो जर वापर कमी झाला तर कदाचित ह्याचं प्रमाण कमी होईल. निश्चितपणानं. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. खरं तर गप्पा मारण्यासाठी विषय पण खूप आहेत आणि पण वेळेचं बंधन आहे आणि ते आपल्याला पाळायला पाहिजे. जाता जाता तुमच्या या स्पोर्ट्सच्या निमित्तानं, नवदुर्गा नवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी सांगेन की डोंट फॉलो द क्राऊड, मेक द क्राऊड फॉलो यू. असं काहीतरी करा की जग तुमच्या मागे धावेल, तुम्ही जगाच्या मागे धावू नका. थँक्यू तेजस्विनी, तुम्ही आलात आणि खूप छान आमच्याशी गप्पा मारलात या कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यासाठी अगदी मनापासून.
आपल्यासमोर होत्या तेजस्विनी लांडगे, ज्या आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत. आजच्या या नवदुर्गाच्या कार्यक्रमात मी इथेच थांबणार आहे, पण पुढच्या भागात आपण एका नव्या नवदुर्गेसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.